राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेवरती आर्थिक संकट आले। गणेशोत्सवापाठोपाठ आता दिवाळीमध्ये सुद्धा गोरगरीब शिधापत्रिका धारकांना हा शिधा मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। पण या योजनेवरनं महायुतीमध्ये झुंपली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली योजना बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं शिवसेनेनं राष्ट्रवादीसह मंत्री छगन भुजबळ यांना जबाबदार धरलंय। बघूया। गणपतीला आणि दिवाळीला या बाबतीमध्ये निर्णय घ्यावे फायनान्स नाही जे काय या वेळेला मी सांगितलं ते शक्य होत नाही। सर्व प्रकारचं राजकारण सोडा आणि ही योजना कशी करून पुढे सुरू ठेवा। ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। आनंदाचा शिधा योजनेवरून महायुतीमधील कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे। गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीतही सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा मिळणार नाहीये। आनंदाचा शिधा देणं शक्य नसल्याचं अर्थ खात्यानं सांगितल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं। त्यामुळे यावरून शिंदेच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीसह मंत्री छगन भुजबळांना जबाबदार धरत लाच काढली आहे। खबरदार, पुन्हा सांगतोय, अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं आणि त्या खात्याच्या मंत्र्यानं जागे व्हावं। आनंदाचा शिधा ही योजना राबवणं शक्य नसल्याचं सांगताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही? 2 कोटी लाभधारक तुम्हाला माफ करणार नाहीत। नाही, खरं आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत, म्हणजे मग हे सगळे जे आहे त्या टेंडर वगैरे अमकं तमकं निमतेचे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल, परंतु फायनान्स नाही जे काय या वेळेला मी सांगितलं ते शक्य होत नाही। हे जे नागरी पुरवठा मंत्रालय आहे त्याच्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना हे सांगणं आहे की आपण काही करा, निधीची व्यवस्था करा, परंतु गोरगरिबांना हा जो काही आनंदाचा शिधा आपण देत होतो तो बंद करू नका, कारण त्याच्यावरतीच या गरिबांच्या घरामध्ये सणवार साजरा केला जात होता। गरिबांना ही योजना अतिशय आवडलेली होती। या योजनेत कोणतंही राजकारण आलं नाही पाहिजे या मताचा मी आहे। तेव्हा माझं संबंधितांना हे सांगणे, सर्व प्रकारचं राजकारण सोडा आणि ही योजना कशी करून पुढे सुरू ठेवा। राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केलं जायचं। मात्र पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली ही योजना बंद करण्यासाठी राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकही करतायत। त्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवर आला, एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत, अशा प्रकारची शंका आहे। परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। यात पण राजकारण असेल। आत्ताची जी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती झाली त्याचा कुठे ना कुठेतरी फटका हा पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक ह्याला बसेल, पण या संबंध परिस्थितीमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेले जे क्षेत्र आहेत तिथं लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं आणि ते तिथलं सर्व जे काही जीवन विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणं ही सध्याच्या काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये शासनाचं प्राधान्य आहे। गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीत आनंदाचा शिधा दिला जायचा। 1 किलो पाम तेल, रवा, चणा डाळ आणि साखर 100 रुपयांमध्ये देण्यात येत होते। जवळपास 1,72,00,000 शिधापत्रिका धारकांनी याचा लाभ घेतला होता। मात्र यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सवात आणि आता दिवाळी तोंडावर असतानाही आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला नाहीये। आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की गेले 1.5 वर्ष मी सातत्याने बोलतेय की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे। जे फिस्कल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे जेवढे पैसे येतात आणि जेवढे खर्च होतात त्याला एक नियम कायदा आहे। म्हणजे घरात कितीही कुठला घरासारखंच राज्य चालताना जे पगारा पेवा किंवा जेवढे पैसे घरात येतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर खर्च करायला लागला तर दिवाळीच निघालणार नाही।
त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही अडचण झालेली आहे असं सरकारचा डेटा सांगतो. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी असताना 2-2 वेळा तुम्ही आनंदाचा शिधा दिला, कारण निवडणुका डोळ्यासमोर होती. आज तुम्ही तीच भूमिका का जे पहिले सुरुवातीला जाहीर केलं नाही? म्हणजे लोकांना आम्हीच दाखवायचं, लोकांना अशी मानसिकता तयार करायची की आम्हाला सरकारकडनं काहीतरी मिळेल आणि हाताश करून सोडायची ही त्यांची भूमिका आहे. याच्यातूनच हे सरकार किती फसवणूक करतायत लोकांची हे स्पष्ट होत आहे. विधानसभेपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. सध्या लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह काही मोजक्या योजना सुरू आहेत. तर आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच न दिल्यानं सर्वसामान्यांचा आनंद हिरावलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.